आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिद्धू आणि भावना हे दोघंही जण बोलत असतात. त्याच वेळेला भावना सिद्धूला समजावत असते आणि भावना सिद्धूला सांगत असते की प्लीज आपल्याला आता जाता येणार नाही, कारण आज घरात जानूचं लग्न आहे. पण इथे सिद्धू काही ऐकायला तयार नसतो. सिद्धू म्हणत असतो की सगळ्यात इम्पॉर्टंट मला माझं बाळ आहे आणि त्यामुळे जर डॉक्टरांनी बोलवले तर आपण घरात न थांबता तुर्तास तरी आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया, असं देखील आता त्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे भावना आणि त्याचसोबत सिद्धू बाहेर येतात आणि लगेच येऊनच ना बाहेर सगळ्यांना सांगतात की इमर्जन्सीमध्ये आम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे, त्यामुळे आम्हाला जावं लागेल. आणि त्यामुळे घरातले सुद्धा आता हो असं म्हणतात आणि त्याला जायला सांगतात. जेव्हा आता ते दोघंही जण तिकडनं निघून जातात ना, तेव्हा मात्र विश्वा इकडे जानूच्या रूममध्ये गेलेला असतो. जानूकडे बघितल्यानंतर तो आता जानूला म्हणत असतो की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर जानू आता म्हणत असते की काय बोलायचं आहे तुला. त्यावर जानूला तो म्हणत असतो की मला खूपच जास्त महत्त्वाचं आता तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज प्लीज जरा ऐकून घे. आणि त्याने आता दारही लावून घेतलेलं असतं. त्याचबरोबर तो आता सांगत असतो की तू प्लीज हे लग्न करू नकोस. त्यावरती म्हणत असते की तू मला असं का सांगतोयस की हे लग्न करू नको म्हणून. मी हे लग्न काही झालं तरी करणार आहे, कारण माझं जयंतवर प्रेम आहे, असंही ती आता सांगत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा मात्र विश्वास सांगत असतो की बघ, तू हे जर लग्न केलंस तर तू फसशील आणि तू फसायला नकोस एवढंच मला वाटतं. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, कारण हे लग्न केलं तर तुझ्या पत्री निराशाच असेल, कारण तुला तो भडकवतोय, तुझा तो वापर करून घेतोय आणि तुला तो मुद्दामून त्रास देतोय. पण या सगळ्या त्रासातून मी तुला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. म्हणूनच मी तुला सांगतोय की प्लीज या सगळ्यात ऐक माझं आणि तू त्याच्या नादी लागू नकोस आणि या सगळ्यातना बाहेर पड, नको त्याच्यासोबत लग्न करू, असं देखील आता ठामपणे त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी सांगतो तेव्हा जानू मात्र त्याला म्हणत असते की काय चाललं आहे तुझं. परंतु विश्वा त्याला हेही सांगतो की जयंत तुझ्याशी फक्त एका सूड भावनेसाठी लग्न करतोय. लग्न झालं की तुला तो कसा वागवणार आहे ना ते मी तुला सांगतो. आणि तो एक एक करून सगळ्या काही गोष्टी तिला सांगू लागतो. पण तरीसुद्धा जानू त्याचं ऐकत नसते. जानू आता त्याच्या कानाखाली वाजवते आणि त्याला सांगते की मला गौरीहार पूजायचा आहे, तू इथून गेलास तरी चालेल. आणि असं बोलून तिने आता त्याला हाकलवून दिलेलं असतं. आणि जेव्हा तो तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र आता जानूसुद्धा दार लावून घेते. तर वीणा जानूला आवाज देते आणि म्हणत असते की काय ग जानू, गौरीहार पूजत आहेस ना. त्यावर वीणाला हो जानू म्हणत असते आणि जानू आता गौरीहार पूजायला घेते. पण जानू जेव्हा गौरीहार पूजत असते ना तेव्हा तिला विश्वाने सांगितलेल्या त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आठवत असतात. आणि त्यावरूनच ना तिला आता थोडं थोडं का होईना आठवू लागतं की तिच्यासोबत नेमकं काय काय झालं आहे ते. इकडे आता सिद्धू आणि त्याचसोबत भावना जी आहे ते दोघंही जण जे आहेत ते बाहेर पडलेले असतात. आणि जेव्हा दोघंही जण बाहेर पडतात ना तेव्हा त्यांची सोनोग्राफी वगैरे सगळं काही करून झालेलं असतं आणि ते रिपोर्ट वगैरे व्यवस्थित असतात. तर भावना म्हणत असते की बघितलं ना, मी तुम्हाला म्हटलं होतं सगळं काही नॉर्मल असणार आहे, पण तुम्ही माझं ऐकायलाच तयार नव्हतात म्हणून आपण गेलो. मग दोघंही जण जात असतानाच ना आता फुल खुश असतात आणि तेवढ्यातच फोन येतो. तर फोन आलेला असतो तो म्हणजे खरं तर आनंदीने केलेला असतो, पण ह्यांना आईच्या फोनवरनं फोन आलाय त्यामुळे थोडी काळजी वाटत असते. मग आता इकडे भावना आणि सिद्धू गप्पा एकमेकांसोबत मारतच असतात. तर दुसरीकडे मात्र शिवा जो आहे तो मात्र आता टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्याला सगळं काही बोलणं आठवतं. म्हणजेच ना आता त्याला हेही आठवतं की त्याला जानूने कसं तिरस्कार करून तिकडनं बाहेर काढलं. त्याला असंच वाटत होतं की निदान जानूने तरी आपल्याला समजून घ्यायला हवं होतं, पण जानूनेही त्याला समजून न घेतल्यामुळे ना आता त्याला त्रास होऊ लागतो आणि तो रडत असतो. तो आता म्हणत असतो की देवा देवा तू कुठे आहेस, का तू आमच्यासोबत हे सगळं काही करतोयस, प्लीज रे देवा प्लीज. जानू फरफटते या सगळ्यामध्ये, तिला या सगळ्या गोष्टी कळत नाही आहेत, पण तू आहेस ना, तू तरी निदान या सगळ्यातून तिला बाहेर काढ, असंही आता म्हटलं जात असतं. आणि तेव्हाच ना
तो खूपच जास्त आता देवाला म्हणत असतो की जर जानूच्या आयुष्याचं काही झालं तर त्याला सर्वस्वीना तूच जबाबदार असणार आहेस, कारण बिचारी जी आहे ती ऑलरेडी या सगळ्यातून झगडते, ती स्वतःला त्रास करून घेते आणि आता ह्या सगळ्या काही गोष्टी आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्लीज तू ह्या सगळ्यातून आता तिलाच बाहेर काढू शकतोस, मला काहीच गोष्टी समजत नाही आहे असंही आता तो म्हणत असतो. दुसरीकडे त्याला रडू येत असतं आणि त्याला आता समजत असतं की जानूला समजवायची सगळ्या मर्यादा आता त्याने ओलांडलेल्या आहेत, आता काहीसुद्धा राहिलेलं नाही आणि त्यामुळेच तो एकदमच त्रासात असतो. तर इकडे आता पाहायला मिळत असतं की तो रडत तर असतोच, पण त्याला जानूची काळजी वाटत असते, जानूची त्याला खूप जास्त काळजी असते आणि म्हणूनच तो आता जानूसाठी विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता जानू छान तयार झालेली असते, का तर तिला आता बाहेर यायचं असतं आणि ती जेव्हा छान तयार होते ना तेव्हा तिच्यासमोर फक्त एकच असतं की आता आपल्याला लग्नासाठी जायचं आहे. जेव्हा जानू बाहेर येते छान तयार होऊन तेव्हा सगळीजणं जानूकडे पाहत राहतात. जानूचं सौंदर्य आणि हे सगळं बघून जयंतसुद्धा फ्लॅट झालेला असतो. आता लग्नाचे विधी सुरू होतात आणि त्या लग्नाच्या विधीमध्येच ना आता मात्र इकडे सगळ्यांचंच लक्ष असतं की काय चाललेलं आहे नेमकं. आणि जेव्हा हे लग्नाचे विधी सुरू होतात ना तेव्हा मात्र आता जानूला ते सगळं काही आठवतं, म्हणजे भूतकाळात तिच्यासोबत काय काय गोष्टी झालेल्या आहेत आणि तिचं जयंतसोबत या आधीसुद्धा लग्न झालेलं आहे हे सुद्धा आता तिला आठवू लागतं आणि त्यामुळेच ना आता बेकार असा त्रास तिला होऊ लागतो आणि ती उभीच राहते जयंतला. आता जयंत तिला हार घालणार असतो, पण जयंतलासुद्धा कळत नसतं की जानू अशी काय, जानू का बरं पुढे सरसावत नाही आहे आपल्याला हार घालण्यासाठी, असासुद्धा मनामध्ये त्याच्या कुठेतरी विचार येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता जानूला तो म्हणत असतो की काय झालं आहे, का थांबली आहेस तू, असंही तो विचारतो. तेव्हा जानू काहीच बोलत नाही, जानू निशब्द झालेली असते. तर इकडे मात्र आता जानूला अचानकपणे चक्कर येते आणि जानू खाली कोसळते. जानू जशी खाली कोसळते ना तशी सगळ्यांनाच धक्का बसतो की जानूला नेमकं झालं आहे काय, आणि सगळीजणं ना आता जानूकडे पाहू लागतात आणि मग सगळ्यांनाच प्रश्न पडतो की जानूला हे काय झालं असेल. मग आता श्रीनिवास, लक्ष्मी हे तर आता कासावीस झालेले असतात, कारण ऐन लग्नात जानूला पुन्हा कसला तरी त्रास होतोय का असं वाटतं. पण इकडे आजी जी आहे ना ती आता आवेगात जानू असं बोलते आणि तिच्या तोंडातून शब्दही फुटतात आणि जानू हा शब्द बाहेर निघताच ना आता सगळीजणं पाहू लागतात की खरंच ना आजी तर आता बोलायला सुद्धा लागल्या. मग आजी या बोलायला लागलेल्या असतात आणि हे सगळं बघून ना सगळ्यांनाच आनंद होतो आणि इकडे मात्र आता लगेच आतमध्ये तिला रूममध्ये झोपवलं जातं आणि जेव्हा तिला बाहेर झोपवलं जातं ना तेव्हा आता ती थोडा विचार करत असते. तर इकडे मात्र लक्ष्मी जी आहे ती आता आतमध्ये जाते आणि प्रार्थना करत असते, देवाला म्हणत असते की माझ्या जानूच्या आयुष्यात हे सगळं काय आणून ठेवलं आहेस तू, माझ्या जानूचं आयुष्य सुखकर करायचं होतं. या आधीसुद्धा तिने खूप काही त्रास सहन केला आहे आणि आतासुद्धा तिला या सगळ्या काही गोष्टी सहन कराव्या लागतात, का देवा असा त्रास देतोयस तू, असंही आता तिला ऐकायला भेटतं आणि तिला त्रास होत असतो आणि ती हे सगळं काही बोलूनही दाखवत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलत असते पण इकडे आता भावना आणि सिद्धू येत असताना त्यांना त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल झाला आहे हे कळतं आणि त्यामुळेच ना त्यांना टेन्शन येतं की त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल झाला आहे, आता कसं मॅनेज करावं काही कळत नसतं. इकडे आता जयंत म्हणत असतो की आपण डॉक्टरांना बोलवायचं का, पण नाही एवढ्यात तरी डॉक्टरांना नका बोलू असं सांगितलं जातं. पण इकडे जानू शुद्धीवर येते, जानू सगळ्यांना म्हणते की मला थोडा वेळ द्या, तुम्ही सगळीजणं बाहेर जा, असंही आता जानू सांगत असते. जानूने असं सांगितल्याबरोबर आता मात्र का असं बोलतेस जानू, डॉक्टरांना आम्ही बोलवू का, काय झालं आहे, ओके तर आहेस ना. पण ती आता जयंतवर पण चिडते, जयंतला सांगत असते की बाहेर जा. आता तिला हे सगळ्या काही गोष्टी ना इथे सांगून ना सगळ्यांसमोर काही सत्य आणायचं नसतं. तिला आता फक्त इतकंच दिसत असतं की आता याला जर सोड घ्यायचा असेल तर ह्याच्याशी लग्न करावंच लागेल. इकडे मात्र आता भावना आणि सिद्धूची गाडी एका
ठिकाणी जाऊन आदळते. तर भावनाच्या आता पायाला लागलेलं असतं आणि भावनाच्या पायाला लागल्यामुळेच ना भावना एका जागेवर बसलेली असते. भावनाचा गुडघा आता जास्तच दुखत असतो. तर सिद्धूला ती विचारते, तुमच्या खांद्याला तर लागलं नाही ना? सिद्धू म्हणतो, मी ओके आहे. तू तर ओके आहेस ना? नाही तर आपण डॉक्टरांकडे जाऊया. त्यावर सिद्धूला ती म्हणते की आता डॉक्टर वगैरे काहीच नको आहे, मला आता घरी जायचं आहे फायनली, प्लीज घरी चला. मग आता तो रिक्षा वगैरे कुठे आहे का हे बघत असतो, कारण इथे जास्त वेळ थांबूनही उपयोग नसतो. त्याला आता पटकन जायचं असतं आणि मग तो इकडे तिकडे पाहतो आणि मग तो तिला आता घेऊन चाललेला असतो. पर्यंत रेणुकाचा कॉल आलेला असतो आणि रेणुका विचारत असते की अरे तुम्ही कुठे राहिलात, अजून कसे काही आला नाहीत. त्यावर आता तो म्हणत असतो की हो आई, आम्ही पोचतच आहोत. आणि मग तो आपल्या आईचा फोन ठेवतो आणि पटकनच ना तयारीला लागतो. तर दुसरीकडे मात्र तो रिक्षानेच तिला घेऊन जातो, कारण आहे ना त्याला तिची आता काळजी वाटत असते आणि म्हणून त्याने आता पटकनच तिला घेऊन जायचं ठरवलेलं होतं. नीलांबरी इथे खुश होती, कारण तिच्या मनासारख्या सगळ्या काही गोष्टी होत होत्या, कारण तिला कॉल आलेला होता आणि आपलं काम झालं आहे असंही सांगितलेलं होतं. त्यामुळे नीलांबरी खुश होती. तर दुसरीकडे मात्र आता जानू तयार होऊन पुन्हा बाहेर आलेली होती. वीणा तिला म्हणत होती की बघा जानू, तुला आता बरं वाटतंय ना? बरं वाटत असेल तरच चल, नाही तर तुला पुन्हा आराम करायचा असेल तर कर. पण जानू आता म्हणत असते की मला बरं वाटतंय, कारण जानूला आता ह्या सगळ्याचा सूड जो घ्यायचा असतो त्यामुळेच आता जानू आक्रमक झालेली असते. जानूने आता ठरवलेलं असतं की आता पुरे झालं, बस झालं, आता काही झालं तरीसुद्धा आपण शांत न बसता आपण सामोरं जाऊया या सगळ्याला. आणि म्हणूनच मग तिने ठरवलेलं असतं आणि मग ती पुढे येते आणि पुढे येऊन ती आता ठरवते की चला लग्न करूया. मग आता लग्नाचे विधी वगैरे सुरू होतात, हार घातला जातो आणि हार वगैरे घालून झाल्यानंतर ना दुसरीकडे आता पुढचे विधी सुरू होतात, जे की सप्तपदीचे असतात. तर जानू सांगत असते की तुम्ही ना सप्तपदीचे सगळे विधी म्हणजे सगळी वचनं जी आहेत ती प्लीज डिटेलमध्ये सांगा. मग तिला मुद्दामून हे सगळं हवं असतं, कारण तिला या सप्तपदींमध्येच तिला आता सगळा खुन्नस राग काढायचा असतो या जयंतचा. यासाठी ती हे लग्न करत असते. जे आतापर्यंत तिने भोगलेलं आहे ना ते तिला सहन करायचं नसतं. आता त्या सगळ्या गोष्टी तिला या जयंतला त्रास द्यायच्या असतात आणि यासाठी ती करत असते. जयंत मात्र खूप जास्त खुश असतो, कारण त्याला असं वाटत असतं की फायनली आपली जानू आता आपली होणार आहे. आणि त्यामुळेच ना आता तो खूपच जास्त खुश झालेला असतो. जयंत आता जानूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र वगैरे घालतो. जानूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर आता जानूचं फायनली लग्न झालेलं असतं. इकडे मात्र आता भावना आणि सिद्धूला दोघांनाही एकत्र आलेलं बघून ना काय करावं हे मात्र आता इथे नीलांबरीला समजत नसतं. नीलांबरीला असं वाटतं की चला फायनली आपण जे काही केलं ते सक्सेस झाले. तर पण इथे या दोघांना एकत्र बघून ना आता मात्र तिची बोलती बंद झालेली असते. इकडे आता सप्तपदी होत असतात तर सगळीजणं खूप जास्त खुश असतात, कारण फायनली जानूला आता जयंतची झालेलं लक्ष्मीला पाहायचं होतं. म्हणूनच ती देवाला जाब विचारत होती, कारण तिच्या आयुष्यात आतापर्यंत खूप काही गोष्टी तिने सहन केल्यात आणि इथून पुढे तिने काही गोष्टी सहन करायला नको, म्हणून तिने आता देवापुढे हात जोडलेले असतात ना. तेव्हा आता तिला या सगळ्या गोष्टींमधून कळत असतं की खरंच ना या सगळ्या गोष्टी कशा आहेत आणि कशा घडत आहेत. त्यामुळे ती आता थोडीशी होपलेस असते. पण आता लग्न व्यवस्थित झालेलं असतं. तर आता भावना आणि सिद्धू जे आहेत ते सुद्धा तिथे उभे असतात. तर सिद्धू जो आहे तो घरात कोणाला सांगत नाही की त्यांच्या गाडीचे ब्रेक वगैरे फेल झालेले आहेत ते, कारण त्याला माहिती की ह्या सगळ्या गोष्टी घरी सांगितल्या तर त्याचा इश्यू होईल, म्हणूनच त्याने शांतत राहायचं ठरवलेलं असतं. मग आता जयंतला असं वाटत असतं की तो घरी जातोय ना तर त्यांच्याबरोबर बाकी इतर कोणीही येऊ नये, आणि मग तो मनातल्या मनात म्हणत असतो की तुम्ही कोणी नाही आलात तरीही चालेल. मग तेव्हाच ना आता इकडे जानू जी आहे ती पटकनच ना आतमध्ये जायला निघत असते, कारण आहे ना तिला पटकन जाऊन आतमध्ये देवाच्या पाया वगैरे पडायच्या असतात. आणि जेव्हा ती आता देवाच्या पाया वगैरे पडायला जात असते ना तेव्हा मात्र जयंतसुद्धा तिच्या मागे जात असतो. पण जयंतला लक्ष्मी अडवते आणि म्हणत असते की जाऊ दे, तिच्या नजरेने तिला तिचं माहेर पुन्हा एकदा बघू दे, कारण तिला त्रास होत असेल. हे सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय, ओळखतोय असं देखील आता म्हटलं जातं. आता लग्न वगैरे झालेलं असतं. जयंत आणि जानूची पाठवणी वगैरे केली जाते. इकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवास बेडरूममध्ये बसलेले असतात आणि ते म्हणत असतात की किती काय काय झालं ना, पण बरं झालं एकदाचं आपल्या जानूचं लग्न झालं, कारण जानूला काही गोष्टी आठवत नव्हत्या म्हणून आपल्याला त्रास होत होता. पण बरं झालं जानूला आता सगळं काही बरं झालं आहे, म्हणजे लग्नही झालं आहे, आता तिच्या संसाराला लागले आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जयंतरावांवरचं सुद्धा टेन्शन कमी झालं आहे असं देखील आता इथे श्रीनिवास बोलत असतात. इथे मात्र
आता जानू आणि जयंत घरापर्यंत पोहोचलेले असतात. जयंत जानूला म्हणत असतो की तू इथेच थांब, मी पटकनच ना आपल्यासाठी काहीतरी छान करतो. त्याने आधीच सगळ्या तयाऱ्या करून ठेवलेल्या असतात, कारण जानूला तो गृहप्रवेश करून घरात घेणार असतो आणि यासाठी त्यांनी सगळी तयारी केलेली असते. आणि जेव्हा तो ह्या सगळ्याची तयारी करतो ना, तेव्हा मात्र आता जानू म्हणत असते की एवढं सगळं कधी काही केलं? हो, मी केलं ना, ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्यासाठी मी केलेल्या आहेत. आणि असं बोलूनच ना त्याने आता मापटं ठेवलेलं असतं आणि ते ओलांडूनच ना आता तिला पुढे यायचं असतं. यासाठी तो एवढी सगळी तयारी करतो आणि जानूही खुश असते. जानू म्हणत असते की किती काय काय केले तुम्ही माझ्यासाठी आतापर्यंत आणि अजूनही करताय. काय बोलू जयंत सर, शब्दच नाही आहेत माझ्याकडे, असंही काहीसं ती आता म्हणत असते. त्यावर हो, मला कळतंय तुम्हाला आनंद वाटत असेल, छान वाटत असेल, पण तुम्ही गृहप्रवेश करा आणि या आपल्या घरामध्ये. हे घर आता तुमचं आहे आणि तुम्ही या घरामध्ये या, असं बोलून तो आता तिचा औक्षण वगैरे करतो आणि मग ती मापटं ओलांडून या घरामध्ये गृहप्रवेश करून घरात आलेली असते. आणि जेव्हा ती घरात येते तेव्हा इकडे तिकडे पाहत असते आणि तिची नजर एकदमच खुन्नस असते, कारण तिला आता सगळा राग जो आहे तो फायनली काढायचा असतो आणि यासाठी ती पूर्ण तयारीनिशी आलेली असते. तर दुसरीकडे मात्र जयंत खाली वाकून जानूला गुलाबाची फुलं देतो. त्यामध्ये गुलाबाच्या फुलांना खाली काटेसुद्धा असतात. आणि मग जेव्हा जानू ती गुलाबाची फुलं घेत असते तेव्हा जयंतच्या मुठी मुद्दामून त्या गुलाबाच्या फुलांजवळ मुद्दामून जोरात प्रेस करते, जेणेकरून ना जयंतला त्या सगळ्याचा त्रास व्हायला हवा. जयंतला जेव्हा त्रास होईल ना तेव्हा जयंतला त्याच्या काय जे त्यांनी चुका केलेल्या आहेत त्या समजतील, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कळल्यानंतर जयंतसुद्धा शांत असतो. इकडे सिद्धूला आता कळलेलं असतं की त्यांच्यावर जी काही आज वेळ आली होती याला सर्वस्वी जबाबदार नीलांबरी आहे, यासुद्धा गोष्टी कळलेल्या असतात. आणि त्यामुळेच थोडा रागात असतो, त्याला संताप आलेला असतो आणि त्याचा राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. आणि त्यामुळेच आता भावनाला तो ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आणि म्हणतो की आता तर सगळं नीट झालं आहे, आता मी कोणालाही सोडणार नाही आहे. या गोष्टी त्याच्या फिक्स झालेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता तो या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून पुढे सगळं काही हिशोब क्लिअर करणार असतो. तर तो आता चिडलेलाच असतो, पण आता तो काय नेमकं करेल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.